नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. टायमिंग दुपारचे 1:30 वाजलेले होते तेव्हा मी घरातनं निघाले. दिवस कुठला होता तर बुधवारचा होता, म्हणजे वेळा अमावस्येच्या अगोदरचा दिवस होता. आणि आजच्या दिवशी गावाकडे काय म्हणलं जातं की भाजीपाल्याचा दिवस आहे. म्हणजे गावाकडची भाषा थोडीशी वेगळी असते. आज जे असतं ना सगळ्यात आई खूप 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 व्यस्त असतात. अधिकच अधिक गावाकडे, म्हणजे सिटीनं तितकं नसतं पण गावाकडे खूपच व्यस्त आता आजच्या दिवशी. सकाळपासून सुरुवात होते स्वयंपाक बनवायची. स्वयंपाकात काय काय बनतो, खूप साऱ्या भाकरी म्हणजे रोडगं म्हणलं जातं याला, आणि भजी खूप सारी बनवायची असते. कारण सगळेजण उद्याच्याला उठलं की शेताकडे जाणार, मग तिथं जेवणं खाणं सगळं जेही असतं ना शेताकडे असतं. खूप एन्जॉय होतो वेळा अमावस्याला. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे गावाकडे वेळा अमावस्याच वाटते. म्हणजे खूप आनंद, खूप एन्जॉय होतो. सगळेजण येतात, खूप खूप छान वाटतं. आणि हा फुल व्हिडिओ तुम्हाला येणार आहे, म्हणजे फुल व्लॉग येणार आहे, तर नक्की बघा. म्हणजे पूर्णपणे प्रोसेसिंग तुम्हाला समजून जाईल. तर घरातनं निघायला थोडासा लेट झाला. म्हणजे मी जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं, मला घरकामं सगळी आवरायची होते. तुम्ही म्हणत होता की ताई केलेलीच कामं दाखवते, तुला चांगलं वाटत असेल पण समोरच्याचा विचार करतो. समोरच्याला बघून बघून बोर होतं, कारण त्यांच्याकडे हीच कामं असतात. तर हो ताई, नो, तुमचं एकदम योग्य आहे. तुम्ही योग्य सांगत असता की मी हे सगळं दाखवणं तुम्हाला चुकीचं वाटत असेल, पण खूप साऱ्या ताईंना हे आवडतं पण. आणि मी वेगळं काय दाखवणार, माझी हीच कामं आहेत म्हणून मी हेच दाखवते. वेगळं मी काही करत नाही, कुठं फिरायला जात नाही किंवा काही नसतं. जी माझ्या हातातली कामं आहेत तीच मी तुम्हाला दाखवते. आता त्यामुळे तुम्ही बोर होत असाल तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता. त्यामध्ये जिथं आवडतं ते आपण बघावं, जे आवडत नाही त्याला बघून काही उपयोग नाही आहे ना. तुमचाही टाईम वेस्टच होणार आहे, कारण हे कामं बघून तुम्हाला बोर वाटतं. त्याबद्दल सॉरी म्हणत आहे, कारण वेगळं मी काही दाखवत नाही आहे, कारण माझी कामच ही आहेत. आता त्यामध्ये तुमचा हा प्रश्न आहे की तुम्हाला बघायची की नाही. आता तुम्हाला आवडत नसलं तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता बिनधास्त. यामध्ये काही नाही, मी असं काही तुम्हाला सजा वगैरे देणार नाही की तुम्ही माझा व्हिडिओ नाही बघितला, असं तरी काही नाही आहे ना ताईंनो. तर असं मी गावाकडनं म्हणजे कमलनगरून गावाकडे आलेली आहे. येजोपर्यंत पूजा भाकरी करत होती आणि भजीची जी तयारी होती ती करून ठेवलेली होती. काय काय केलेलं आहे तर सोले उकडून ठेवले. सोल्यामध्ये काय काय आहे, आवरा आहे, हरभरा आहे, वटाणा आहे. हे सगळं पूजानं सोलून म्हणजे सगळं रात्रीच पाण्यात टाकून ठेवलं आणि सकाळी शिजत ठेवलेली होती. म्हणजे सकाळपासूनच तयार लागली. मला 10 वेळा फोनही केला की ताई लवकर आहे, मी भजी वगैरे करणार नाही. तर हो, घरातली कामं आवरून मी यायला, जसं मी यायचा विचार केला तसं हे म्हणत होती की बाईक गेलेली आहे. म्हणजे कुणाला तर दिलेलं होतं, बाईक आणायला गेले. मग 1 तास 1.5 तास तिकडंच गेला. मग त्यामध्ये वेट करत बसली मी त्यांचा. त्यामुळे यायला थोडासा लेटच झाला. म्हणजे मी 1:30 वाजेपर्यंत गावाकडे आलेली होते. जास्ती लांब नाही, फक्त अर्धा तासाचा रस्ता आहे. फक्त घरातनंच निघायला मला वेळ झालेला होता. आल्यानंतर थोडे अमकटमक नाही किंवा बसून बोलणं नाही आमचं. आल्यानंतर अगोदर मी स्वयंपाकाला सुरुवात केली. जे हे स्वयंपाक बनत आहे पूर्ण चुलीवर बनत आहे. आणि तुमची अशी कमेंट होती की ताई मला गावाकडलं घर आम्हाला बघायचं आहे. तर हेच आहे गावाकडलं घर. म्हणजे इथं जे मी स्वयंपाक बनवत आहे हे पत्राचं शेड आहे छोटंसं. इथं पूजानं चूल घातलेली आहे आणि जे वरती घर आहे तिथं गॅस ठेवलेला आहे. पण हे जे वेळा अमावस्येचा स्वयंपाक आहे जास्त प्रमाणात असतो आणि चुलीवर जी भजी बनते त्याचा टेस्ट खूप छान मिळतो. म्हणून आम्ही सगळा पूर्ण स्वयंपाक चुलीवर बनवत आहोत. खाली शेडमध्ये आहे यावेळी. म्हणजे आल्यानंतर इथंच बसलेली मी, वरती आणखीन गेलेली नाही आहे. वरती गेल्यानंतर पूर्ण घर तुम्हाला फिरून दाखवणार आहे. तर भजीची पूर्ण तयारी झालेली आहे. तर अगोदर मी चिंच जे ती कुळून घेतलेली आहे आणि चाळणीने मी शोधून घेतलं. म्हणजे जेही त्याचे वरचे हे होते साला वगैरे ते सगळ्या वेगळ्या केल्या. ही तयारी करून घेतली. लसूण आल्याची पेस्ट बनवून घेतली आणि इकडे चुलीवरती पातेलं ठेवलं. म्हणजे पूजा अगोदर भाकरी बनवत होती, तिला म्हणलं तू भाकरी नंतर बनव, अगोदर मी भजी बनवते. इकडे भजी मी कशा पद्धतीने बनवत आहे तर पातेल्यामध्ये मी 4 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, ते छान चटकल्यानंतर मी ताजा फ्रेश कढीपत्ता टाकला, मस्त फ्लेवर येतो. नंतर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे 2 ते 3 चमचे. म्हणजे थोडीशी भजी जास्त प्रमाणात आहे त्या हिशोबाने टाकलेली आहे. परतून घेतलं, छान असा वास येऊ लागला. म्हणजे हलकंसं कलर चेंज झालं फोडणीचा की त्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर टाकली. परतून घेतलं. नंतर मी यामध्ये जी चिंच कुळून आपण पाणी काढलेलं होतं ते पाणी ओतायचं आहे. आणि भजी बनवतो जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही आपल्याला. म्हणजे चिंचेचं पाणी मी पूर्णपणे केलेलं होतं 2 ते 3 तांबे, म्हणजे 2 लिटर तर असावे हे, तेच ओतलेलं आहे. वेगळं पाणी थोडंसं टाकलं. म्हणजे आता टाकूया यामध्ये मसाले. मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर आणि मीठ थोडंसं जास्त प्रमाणात आपल्याला टाकायचं आहे. जसं आता हे पालेभाज्या आहे त्यामध्ये खूप साऱ्या टाकत आहोत. नंतर सोले आहेत, नंतर चिंच, त्या हिशोबाने मी लाल मिरची पावडर टाकायची आहे. तर थोडीशी जास्त प्रमाणात, म्हणजे
2 मोठे चमचे म्हणजे पळी ज्याला म्हणतो ना आपण वरण वगैरे वाढण्याची, त्याने मी 2 पळ्या लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि नंतर जी पालेभाज्या होत्या म्हणजे पूजानं पूर्ण तयारी केलेली होती. 1 चुडी मेथीची भाजी पूर्णपणे स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून टाकायचं आहे आपल्याला. नंतर कोथिंबीर थोडीफार फोडणी टाकलेली होती, थोडीफार मी आदनात टाकलेली आहे. आणि कांदापाती 1 चुडी पूर्ण बारीक कट करून आपल्याला टाकायचं आहे आणि छान शिजून घ्यायचं आहे झाकून. 1 उकळी आली की नंतर जी सोले आहेत उकळलेली ते टाकायचे आहेत. म्हणजे भजी कशा पद्धतीने बनवतो मी खूप वेळा शेअर केलेली आहे, पण चुलीवरची भजी मी पहिल्यांदा शेअर करत आहे. खूप छान बनते, टेस्टी. जसं गॅसवर टेस्ट येतो ना त्यापेक्षा जास्त चुलीवरच्या भजीला टेस्ट येतो. आणि 1 वेळा चूल पेटली ना दणदण तर बघा पटकन स्वयंपाक बनतो, काहीच वेळ लागत नाही याला. आणि तुम्ही म्हणत होता की ताई तू कुठंतरी चुलीची व्यवस्था कर, म्हणजे जसं आपल्याला प्रॉब्लेम वगैरे आलं किचनमध्ये स्वयंपाक म्हणजे तिथंच देवारा आहे, त्याबद्दल तुम्ही म्हणत होता, तुमचं योग्य आहे. पण कुठे मी चुलीची व्यवस्था करू ताई, बाहेरही जमत नाही. एकदम एरिया बघितलेला आहे तुम्ही कसं आहे, बाहेर घर नाही येत काही नाही, एकदम हवा येते, कुठंच चूल मला लावता येत नाही. त्यामुळे नाविलाज आहे बघा, काय करावं आता. जे मनात आहे तेही होत नाही. एकदा असं होतं म्हणजे आपल्या मनात आहे की कुठं तर चूल बनवावं, पण कुठं बनवावं, बाहेर एकदम रस्ताच आहे त्यामुळे होत नाही आहे, ते अशक्यच आहे. तर असं इकडं मी सगळं टाकलेले सोले वगैरे मी आदनात टाकले, झाकून ठेवलेलं आहे. आणि थोडंसं जाळ कमी केलं मी, खूप दणदण पेटलेली चूल, म्हणजे पूजा अगोदर भाकरी वगैरे बनवत होती त्यामुळे खवखव विस्तू झालेले चुलीमध्ये. तर मी थोडंसं जाळ कमी केलं आणि ठेवलेलं आहे, म्हणजे पालेभाज्या टाकून झाकून ठेवलेलं आहे. आणि तोपर्यंत इकडं मी बेसन कालवत आहे. तर बेसन मी इकडं 3-4 वाट्या घेतलेलं आहे आणि पाणी टाकून थोडंसं मी छान कालून घेतलं, म्हणजे जसं आपण भजी टाकू तसं गुठळ्या होणार नाही. ते एकदम कोरडं बेसन टाकलं तर गुठळ्या बनायचं हे असतं, त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून मी छान बेटर बनवून घेतलेलं आहे बेसनचं. आणि 1 वेळा बघूया इकडे हे कसं झालेलं आहे. तर मी इथं जाळ पूर्णपणे काढलेलं आहे, एकदम आर खवखव आहे चूल भरून म्हणून मी काढलेलं आहे, कारण या प्रोसेसिंगमध्ये भजी करपू शकते, खूप सारं जाळ झालं तर, म्हणून मी कमी केलेलं आहे. आणि जे बेसन आपण इथं मिक्स केलेलं होतं म्हणजे जे बेटर बनवून घेतलेलं होतं ते थोडंसं टाकून आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे, कारण यामध्ये गुठळ्याही बनतात त्यामुळे गुठळी होऊ द्यायचं नाही आहे. एक सलग आपल्याला चमच्यानं फिरवत राहायचं आहे. आणि थोडंफार मी जे भांडं होतं ना बेसनचं ते धुवून टाकलेलं आहे यामध्ये. तर बघू शकता भजीचा कलर कसा आलेला आहे, म्हणजे पूजाचं मिरचूच आहे ना थोडंसं लालच होतं हिचं, त्यामुळे ना एकदम लाल असा कलर आलेला आहे. पण तिखटाला एकदम बरोबर व्यवस्थित झालेली होती भजी, कुठंही कमी जास्त यामध्ये काही झाले नव्हते, एकदम छान अशी टेस्टी भजी झालेली होती. आणि तसं तर बघा चुलीवरचा स्वयंपाक खूप टेस्टी बनतो, खूप चविष्ट बनतो. पण आजकाल सगळ्यांच्या घरी गॅसच आहेत ना विलाज आहे, पण गावाकडे ना चुली असतात त्यामुळे सगळा स्वयंपाक म्हणजे पूजा पण गॅसवरच बनवते. पण कधीतरी आधीमध्ये आता काहीतरी मोठं सण आहे, आता येळामुषा वगैरे आहे, असे मोठे सण असले तर चुलीवर बनवतात ते, कारण स्वयंपाकी जास्त प्रमाणात असतो त्यामुळे. तर भजी बनलेली आहे, आरावरती खाली काढून ठेवलं, कारण चुलीत खूप इस्तू होतं, खूपच आर होतं, त्यामुळे खालच्या साईडला ठेवलं. आणि चुलीवरती परत भाकरी बनवायच्या आहेत. आणि इकडे शेजारच्या ताईंची मुलं आलेले आहेत, मांजराशी खेळत आहेत. मांजर गेलेलं आहे सोप्याच्या खाली, त्याला झाडून बाहेर ओढत आहेत, म्हणजे छोटं पिल्लू आहे ते, त्याला सवय माणसाची जवळ येऊन बसतं, ते घेऊन बसण्यासाठी हे करत होते, त्यांचं वेगळंच चालू आहे ते. तर आता आम्ही आलेलो होतो आतमध्ये आणि अगोदर ठेवलेले चहा, म्हणजे आता टायमिंग सांगितलं दुपारचे 4 वाजलेले आहेत. म्हणजे भजी बनलेली आहेत, थोड्याफार भाकरी बनलेल्या आहेत, आणखीन बनवायच्या आहेत. पण अगोदर आम्ही चहा वगैरे घेतला, म्हणजे आल्यापासून मी वरती आलेली नव्हते, कामातच लागलेलो होतो, यायलाच थोडासा लेट मला झालेला होता. तर चहा वगैरे घेतलं आणि खिरीसाठी तांदूळ भिजत घातलेले आहेत, नीट करून फटकून वगैरे स्वच्छ धुवून आम्ही पाण्यात घालून ठेवलं, म्हणजे 1 तास भिजत राहतील ते. त्याची खीर खूप छान बनते आणि मी पूर्णपणे शेअर करणार आहे, खूप छान खीर बनते. तर आता परत आम्ही चुलीपाशी आलेलो आहोत, म्हणजे आता जी भाकरी उरलेले पीठ आहे तेवढ्या भाकरी पूजा करून घेईल, म्हणजे 30 ते 40 भाकरी बनवायच्या आहेत, ते पूजा बनवत आहे. आणि जे नैवेद्याची तयारी आहे ते मी करत आहे. तर नैवेद्यामध्ये काय बनत असतं, म्हणजे प्रत्येक येळामुशाला अशा पद्धतीनंच नैवेद्य बनलं जातं. दिवे, कानोले, म्हणजे दिवे लावण्यासाठी प्रत्येक देवाला, आणि कानोले असतात. नंतर जी छोट्या भाकरी असतात, जे रोडगे म्हणतात त्याला, ते आंबील, खिचडा, हे सगळं आंबील आणि खिचडा, म्हणजे आंबील बनवायचा आहे, खिचडा बनलेला आहे, पूजानं अगोदरच बनवलेला आहे खिचडा वगैरे, म्हणजे ज्वारीचा भात बनवलेला आहे, फक्त आंबील बनवायचे, पण इतक्या लवकर नाही आहे, ते संध्याकाळी मी बनवणार आहे खीर वगैरे बनवल्यानंतर. तिकडे पूजा भाकरी बनवत आहे, तोपर्यंत मी कणिक मळून घेते. आणि कानोले आणि दिवे, म्हणजे यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आपल्याला, तर ही कामं मी अगोदर करून घेते या वेळेमध्ये. पण नंतर संध्याकाळचा स्वयंपाक असणार आहे, खीर, नंतर
आंबील वगैरे हे सगळं बनवायचं, थोडंफार उद्याची तयारी करून ठेवायची आहे, तेही करायचं आहे. म्हणजे कमी वेळामध्ये खूप काही आवरायचं आहे. घरात यायला लेट झाला म्हणून थोडंसं मला धावपळ करावी लागत आहे. आणि नैवेद्य वगैरे बनवायचं काम जे छोटं असतं ना त्यामध्ये वेळ खूप सारा लागतो. त्यामुळे पूजा इकडे भाकरी बनवते तोपर्यंत मी इकडं कणिक मळून घेतली, गूळ जे आहे ना ते फोडून घेतलेले, म्हणजे बारीक चुरा करून घेतलेला आहे. आता पटकन अगोदर दिवे करून घेते. ते बघा अशा पद्धतीनं दिवे मी बनवून घेतलेले आहेत गव्हाच्या पिठाचे. म्हणजे देव जितके आहेत, म्हणजे आता पांडव आहेत, नंतर पीर आहे, लक्ष्मी आहे, अशा हिशोबाने मी सगळ्या देवाला दिवे लावण्यासाठी इकडे बनवले आहेत खूप सारे दिवे. नंतर खोबरं वगैरे कट करून ठेवलं खिरीसाठी. नंतर काजू बदाम हे सगळं मी काढून ठेवलेलं आहे. सगळं फ्राय करून आपल्याला खिरीत घालायचं आहे. सगळी तयारी मी करत आहे. म्हणजे उद्याच्याला तर हे कुठलंच काही करायचं नसतं, फक्त आपल्याला सगळं भरून घ्यायचं आणि जायचं असतं. त्यामुळे सगळं आजच करून सगळं व्यवस्थित आपल्याला डब्यामध्ये वगैरे काढून ठेवायचं असतं. तर इकडे दीपक आणि अजय हे गेलेले होते शेताकडे. आज व्हिडिओ बनवलेला कोणी नाही आहे घरामध्ये, मी स्वतःच माझं व्हिडिओ बनवत आहे. जमतच नव्हतं, फक्त स्वयंपाक वेगळा दाखवत आहे. एक वेळा कुठेतरी मोबाईल ठेवणं, म्हणजे स्टँडही सोबत नाही आणि कोणी मोबाईल धरण्यासाठी नव्हतं. दीपक आल्यानंतर शेताकडे गेला, कारण यशवंती घरी नव्हते, ते कुठेतरी बाहेर गेलेले. तर अजय आणि दीपक दोघंजण शेताकडे जाऊन कोप करून घागर भरून ठेवून आले. हे आजच्या दिवशीच करायचं असतं. आणि आल्यानंतर जेवण करत आहे दोघंजणी. दीपक घरी थोडंसं जेवण करून आलेला होता, आल्यानंतर आत्ता आलेला आहे शेताकडे जाऊन. म्हणजे टायमिंग सांगितलं किती 4:30 पावणे 5 तर वाजले असतील, तितकं टायमिंग मी बघितलेलं नाही या वेळेमध्ये. तर माझंही बऱ्यापैकी झालेलं आहे. आता भजी झालेली आहे, नैवेद्य बनवून घेतला, म्हणजे कानोले बनवून घेतलेले आहेत. मलिदा बनवायचा असतो पिरासाठी, तर त्यासाठी मी इकडं चपाती लाटत आहे ताटावरतीच, कारण मला पोळीपाट भेटतच नव्हतं. पूजा खालीच बसलेली होती, म्हणत होती काही तिथं ठेवलेले वरती जाऊन घेऊन ये, पण मला कुठलंच काही भेटत नाही. जसं आपल्या घरी जसं आपण ठेवतो पटकन हाताला भेटून जातं, पण पूजा म्हणत होती आणि मी शोधत होते, मला भेटत नव्हतं. तर मी ताटच घेऊन आले, त्यावरतीच दिवे कानोले, नंतर एक चपाती बनवलेली आहे. तर पूजाने सगळे सेकलेलं आहे तव्यावरती, म्हणजे भाकरी बनवणे झाल्या, लगेच दिवे कानोले सगळे सेकलेले. चपाती मला सेकून दिली मी, मलिदा म्हणजे तुकडे बनवले, नंतर मिक्सरमध्ये काढून घेऊ. तर इकडं मांजराचं बघा काय चाललेलं आहे, दोघांची चाललेलं आहे. तर खेळत आहेत मांजरं, आणि कपडे वगैरे बाहेरच आहेत, ते सगळं नंतर काढू. भांडे खूप सारे झालेत, भांडे क्लीन करायचे आहेत. तर असो स्वयंपाक तर झाला, हे झालेलं आहे सगळ्यात चांगलं की वेळच झालं सगळं. थोडंसं लेट झालेलं होतं तरी पण वेळेत सगळं आवरलेलं आहे. भजी बनवल्या, भाकरी बनवल्या, नैवेद्यामध्ये दिवे कानोले मलिदा हे सगळं झालेलं आहे. आता भूक लागलेली आहे, म्हणजे आतापर्यंत जी धावपळ केलं ना त्यानं खूप हे झालं. आता पोटपूजा करू. तर पूजा म्हणत इथे TV लावूया, TV पाहत जेवण करूया. तर ठीक आहे म्हणलं. इथं पूजानं ककडीची भाजी, भात, वरण, भाकरी हे सगळं स्वयंपाक सकाळीच बनवलेलं आहे, तर ते जेवायला घेतलेलं आहे. तर या तर मग सगळेजण जेवण करायला. टायमिंग सांगितलं 5 वाजले, 5 वाजता आमचं जेवण झालं. तर जेवण करत आहोत तोपर्यंत अजय आणि दीपक यांच्या जरा सतत चालू होते. एक वेळ आईच्या घरी जातात, मी गेलेली नाही आणखीन आईकडे, कारण आई आता यावेळेत कामात आहे भजी वगैरे बनवण्याच्या ह्याच्यामध्ये, आणि मला इथं कामं आहेत. आईचं घर इथून जास्ती दूर नाही आहे, जवळपासच आहे. तर आईकडे मी जाणार आहे थोड्या वेळामध्ये, म्हणजे सगळीतलं आवरून जाणार आहे. आईचाही 2-3 वेळा फोन आला की ये इकडंच. तर ठीक आहे म्हणजे आज एक दिवस इथंच आहे, मी उद्या संध्याकाळी जाणार इथनं, मग 2 दिवस आहेत माझ्याकडे. तर आईकडे जाणार आहे मी. तर असं अगोदर आम्ही जेवण वगैरे करत आहोत. जेवण झाल्यानंतर मग पुढची कामं करणार आहोत. तर यशवंत कुठेतरी बाहेर गावी गेलेले होते, आत्ता आलेले आहेत. तर त्यांनाही चहा वगैरे बनवून दिला, जेवण करायचं नव्हतं त्यांना, तर चहा वगैरे दिलेला आहे. आता सगळे भांडे आम्ही गोळा केले आणि बाहेर घेऊन आलं. म्हणजे पूजा इथंच भांडे घासते बाहेरच्या साईडनं, जसं आपण आपल्या घरी बघता तुम्ही, बाहेर कुठेही जागा नाही, स्पेस नाही भांडे वगैरे क्लीन करण्यासाठी. मी जी आहे किचनमध्येच क्लीन करत असते, पण पूजाला इथं भरपूर आहे बाहेर स्पेस, तर इथंच ही भांडी कपडे जी आहे बाहेरच चालत असते हिचं. तर भांडी खूप सारे झाले होते, तर पूजाला म्हणलं तू घासून दे, मी धुवून घेते. तर आम्ही दोघीनं भांडी क्लीन करून घेतलेले आहेत. आता कपडे वगैरे काढत आहे, म्हणजे दिवस मावळलेला आहे, आता पूर्ण अंधारच पडलेला आहे. खीर आणखीन बनवायची, म्हणजे इतक्या लवकर बनवणार नाही, कारण खीर गार होते, त्यामुळे बनवून तिथं चुलीवर ठेवणार आहे, म्हणजे थोडंसं सकाळपर्यंत गरम राहील ते. तर इकडे पूजा काय दाखवत आहे, तर ब्लाऊज पीस, म्हणजे उद्या पूजेला आपल्याला ब्लाऊज पीस लागते. तर तेच म्हणत आहे की कुठली घेऊ, कारण ते जे ब्लाऊज पीस असते नंतर आपल्याला शिवून घ्यायची असते. त्यामुळे म्हणलं जी खालच्या साईडची पीस आहे ना ती खूप सुंदर वाटली मला, म्हणजे तेच तू पूजेला घे, म्हणजे नंतर तुला शिवता येईल त्याला. तर तेच बघत आहोत मी. ब्लाऊज पिसा, तांदूळ, आरतीचं ताट वगैरे सगळं याच वेळेमध्ये पिशवीत भरून ठेवत आहोत, कारण उद्या कुठलीही विसर नको, सगळं याच वेळेत आम्हाला आवरायचं आहे. तर फायनली हेच पीस मी काढून दिलेली आहे पूजेला, त्यामध्ये अस्तरी घालून ठेवलेलं होतं, तेच पीस मी घेतल्यानंतर वाती केलेले आहेत, पण वस्त्रमाळ केलेली नाही आहे. तर पूजाला म्हणून तू वस्त्रमाळ करून घे, तोपर्यंत मी इकडं काहीतरी तयारी मी आतमध्येच किचनमध्ये जे आहे ना करत आहे. म्हणजे आता संध्याकाळचा स्वयंपाक आहे, आणि दिनेश बघू शकता इकडंच आलेला आहे. दिनेशला म्हणलं की इकडं जे, म्हणजे अगोदर मी म्हणलेलं नव्हतं, त्याचा जीव खूप तरमळत होता की गावाकडे मी येणार आहे, कॉलेजलाही जायचं मन नव्हतं. नंतर मी दुपारच्या वेळेत याच्या सरला फोन केलेला होता की गावाकडेच पाठवून द्या त्याला. तर आलेला आहे, खूप खुश आहे. म्हणजे गावाकडे आले ना खूप छान वाटतं सगळ्यांना, खूप एन्जॉय होतो.
खूप मन असतं. म्हणजे इथंच लहानाचे मोठे झालेले, ते अचानकच आम्ही नंतर मनगला गेलो, तर खूप छान वाटतं आहे ना इथंच. तर इकडं चाललेलं आहे सगळ्यांची चर्चा, त्याचं वेगळं याचं वेगळं. जसं सगळे एकत्र जमा झालो ना, सगळ्यांचे विचार वेगवेगळे, सगळ्यांचं आपापलं चालू असतं, ते त्यांच्यात व्यस्त आहेत. आणि आम्ही बनवत आहोत आता खीर. तर खिरीसाठी तांदूळ अगोदरच भिजत ठेवलेले होते, 1 तास पूर्ण तांदूळ छान व्यवस्थित भिजलेले आहेत. आता 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेतलं आणि तांदूळ आपल्याला मिक्सरला काढून घ्यायचे आहेत. एकदम बारीक पीठ करायचं नाही याचं, थोडंफार आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे भरडल्यासारखं करायचं आहे. एकातले 2 भाग झाले पाहिजे इतकंच, यापेक्षा जास्त नाही. आणि अगोदर इकडं जे चपातीचे तुकडे मी बनवलेले होते ते अगोदर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे मलिदा बनवायचा आहे याचा. तर अगोदर चपाती जी आहे ना ती बारीक करायची आणि त्यामध्ये नंतर गूळ टाकून बारीक करून घेतलेला आहे आणि ताटात काढून घेतलं. बघू शकता एकदम मस्त असा मलिदा बनवून तयार झालेला आहे. हे पिराचं नैवेद्य आहे, ते एका डब्यात काढून ठेवणार आहे. आणि आता त्याच मिक्सरमध्ये पटकन पूजाला म्हणलं की पटकन ही खिरीसाठी तांदूळ काढून दे. थोडंफार आपल्याला वाटायचं, जास्त बारीक करायचं नाही आहे. तर हे बघा अशा पद्धतीनं. तर पूजा इकडं सगळं मिक्सरमध्ये काढून देते. मी सांगत आहे, मला तिचं मिक्सर ना चालवायला जमतच नाही, वेगळाच आवाज येतो त्याचा आणि हात हादरल्यासारखं होतं. त्यामुळे तिला म्हणलं तूच कर, म्हणजे तुला सवय आहे त्याची. तर पूजा इकडं पूर्णपणे तांदूळ बारीक करून देत आहे आणि चुलीवरतीच खीर बनवणार आहे. म्हणजे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळी येण्यासाठी. पाण्याला उकळी आली तर खीर बनवूया. तर असं मी खीर कशी बनवली नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता यावेळेला इथंच एंड करत आहे. बाय बाय.